morning students. Now here we are also start the problem on internal reconstruction. Problem number first. The balance sheet of S Company Limited as on 31st March 2014 was as follows. Problem आपण read करूयात. Liability side of a company share capital 2000 preference shares of rupees 100 each 2 lakh, 4000 equity shares of rupees 100 each 4 lakh, 5% mortgage debentures 1 lakh, bank overdraft 50,000, creditors 1 lakh. Then asset side goodwill 15,000, freehold properties 2 lakh, plant and machinery 3 lakh, stock in trade 50,000, debtors 40,000, profit and loss account 2 lakh 45,000. Then total of asset side 8 lakh 50,000. Also the liability side 8 lakh 50,000. Then the company got the following scheme of capital reduction approved by the court. म्हणजे कंपनीनं खाली दिलेली जी काय स्कीम असेल ती स्कीम ही कोर्टाकडून काय केलेली आहे, अप्रूव्ड करून घेतलेली आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची किंवा कॅपिटल रिडक्शनची. त्यामध्ये पहिला पॉईंट सांगितला आहे, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹75 पर शेअर. याचा अर्थ काय, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹75 पर शेअर फुल्ली पेडअप. आता इथं आपण ॲनालिसिस करत असताना प्रेफरन्स शेअर्सच्या या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, ते या ठिकाणी ₹75पर्यंत कमी केले. अँड द इक्विटी शेअर्स ₹30.50 आणि इक्विटी शेअर्स 37.50 म्हणजे ₹37.50 कमी केले. द डिबेंचर होल्डर्स टूक ओव्हर द स्टॉक इन ट्रेड अँड द बुक डेब्ट्स इन फुल सेटलमेंट ऑफ द अमाऊंट ड्यू टू देम. म्हणजे डिबेंचर होल्डरची जी काय अमाऊंट असेल त्याच्या बदल्यामध्ये डिबेंचर होल्डर्सनी टेकन ओव्हर केलेत काय, स्टॉक इन ट्रेड आणि बुक डेब्ट्स म्हणजे डेटर्स, आणि त्यांचं फुल सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर द गुडविल अकाउंट इज टू बी लिमिटेड. गुडविल अकाउंट काय करायचे, राईट ऑफ करायचे किंवा एलिमिनेट करायचे. द फ्रीहोल्ड प्रॉपर्टीज टू बी डेप्रिसिएटेड बाय 50%. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी या ठिकाणी 50% काय करायचे, डिप्रिसिएशन करायचे, म्हणजे ती डिक्रीज होणार 50% व्हॅल्यू तिची. द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज टू बी इन्क्रीज्ड बाय 50,000 आणि प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू ही कितीनं वाढली या ठिकाणी, 50,000नं वाढलेली आहे. म्हणजे झालं ॲप्रिसिएशन ऑफ असेट. ॲप्रिसिएशन ऑफ असेट झालं. Then pass the journal entries required to be record the effect of the order of the court and draw of the amended balance sheet and capital reduction account of the company. मग या ठिकाणी जर्नल एंट्रीज, आपण या ठिकाणी जर्नल एंट्रीज बघूयात. आता पहिल्यांदा या ठिकाणी काय, तर कॅपिटल रिडक्शन किंवा इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस त्याचं कॅपिटलचं रिडक्शन होईल. रिडक्शन म्हणजे काय, इथं कमी झालं. म्हणजे ₹100 असणारा प्रेफरन्स शेअर्स हा तुमचा या ठिकाणी ₹75पर्यंत काय झाला, या ठिकाणी त्याची व्हॅल्यू कमी केली. म्हणजे रिडक्शन किती झालं, ₹25. म्हणजे 100चं या ठिकाणी 75 केलं म्हणजे 25चं रिडक्शन झालं. मग त्याची आपल्याला इथं जर्नल एंट्री करावी लागते. मग पहिल्यांदा आपण वर काय म्हणणार, इन द बुक्स ऑफ कुठली कंपनी आहे, एस कंपनी लिमिटेड. इन द बुक्स ऑफ एस कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज आपण जर्नल आखून घेऊयात. जर्नल एंट्रीज journal entries insert paper. First column our, I think so, one column is inserted. Insert table.
first column serial number, second column particular, third column LF, fourth column debit rupees, and fifth column credit rupees. First column serial number, then second column particulars, third column LF ledger folios, then fourth column debit in bracket rupees, then last column or fifth column credit rupees. आता इथं जर्नल एंट्री करत असताना एक अकाउंट येईल तुमचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट. पण कॅपिटलचं रिडक्शन झालं म्हणजेच कशाचं या ठिकाणी प्रेफरन्स शेअरचं तुमचं या ठिकाणी रिडक्शन झालं म्हणजे लायबिलिटीचं रिडक्शन झालं. आता इथं जर्नल एंट्री कशी लक्षात ठेवायची बघा. तर जर्नल एंट्री लक्षात ठेवत असताना या ठिकाणी रिडक्शन झालं लायबिलिटीचं म्हणजे कंपनीचा निश्चितच फायदा झालेला असेल. मग ज्यावेळेस कंपनीचा फायदा होईल तर त्यावेळेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट येईल क्रेडिटला, आणि डेबिटला काय येईल तर त्या पर्टिक्युलर रिडक्शन झालेलं या ठिकाणी शेअर्स असतील ते शेअर्स येतील या ठिकाणी डेबिटला. मग पहिल्या या ठिकाणी आपण बघूयात. तर पहिल्या या ठिकाणी आपणाला जर्नल एंट्री करत असताना ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहावी लागेल. मग इथं पहिलं ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय सांगितलं, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹75 पर शेअर फुल्ली पेड अप. म्हणजे इथं काय केलेलं आहे तर इथं या ठिकाणी तुमचं या ठिकाणी प्रेफरन्स शेअरचं रिडक्शन आहे. प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज किती आहे, ऑफ ₹100 इच. प्रेफरन्स शेअरची किती आहे किंमत, ₹100. रिड्युस्ड किती केले आहेत, रिड्युस्ड अप टू कुठपर्यंत ₹75, म्हणजे रिड्युस्ड अप टू ₹75 पर शेअर असेल. म्हणजे इथं रिडक्शन ॲक्च्युअल रिडक्शन किती झालं, ॲक्च्युअल रिडक्शन किती झालं ₹25चं एका शेअरचं. म्हणजे असे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर नंबर ऑफ शेअर्स आहेत त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेले 2000. म्हणजे या ठिकाणी अमाऊंट या ठिकाणी घेत असताना आपण किती घेणार, 2000 गुणिले 25 इज इक्वल टू किती आले ₹50,000. किती आहे ते 50,000. आपण कॅल्क्युलेटरवर करूयात. कॅल्क्युलेटर इथं आपण ओपन करूयात. बघा 2000 गुणिले 25 इज इक्वल टू 50,000. अमाऊंट किती आली 50,000. म्हणजे हे झालं काय, रिडक्शन इन प्रेफरन्स शेअर्स. आता याची जनरल एंट्री कशी होईल तर आता लॅबिलिटीचं रिडक्शन आहे. लॅबिलिटीचं रिडक्शन आहे म्हणजे ते काय होणार, निश्चितच त्या कंपनीला फायदा होणार आहे कारण त्यांचं देणं कमी झालं असं आपण कन्सिडर करूया लॉजिक समजण्यासाठी. पण त्याची एंट्री होताना काय होणार तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू काय येणार, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. डेबिट कॉलममध्ये अमाऊंट किती येणार, जेवढं रिडक्शन झालं आपण या ठिकाणी बघितलं. रिडक्शन किती झालं आहे ₹25. म्हणजे प्रत्येक शेअर्सला ₹25 काय केलं, कमी केलं. म्हणजे या ठिकाणी त्याची अमाऊंट येते 50,000. मग डेबिटच्या कॉलममध्ये घ्या 50,000, क्रेडिटच्या कॉलममध्ये घ्या कॅपिटल रिडक्शनच्या समोर 50,000. नॅरेशन काय लिहायची तर नॅरेशन येईल being the reduction of 2000 preference shares, being the reduction of 2000 preference shares
of rupees 100 each to an इक्वल, याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर्समध्ये कोणताही बदल केला नाही. इक्वल नंबर ऑफ शेअर्स ऑफ रुपीज 75 इच. आपली पहिली एंट्री काय झाली, पूर्ण झाली. एंट्री काय झाली, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कितीचं रिडक्शन आहे, 25 रुपयाचं रिडक्शन आहे. म्हणजेच इथं अमाऊंट येईल रिडक्शनची 50,000. देन सेकंड जर्नल एंट्री. सेकंड काय बघा, प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, आणि इक्विटी शेअर्स टू ₹30.50. म्हणजे इक्विटी शेअरच्या बाबतीमध्ये काय झालंय, तर इक्विटी शेअरची अमाऊंट किती आहे, इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each reduced up to ₹30.50. म्हणजे काय झालेलं आहे या ठिकाणी, 37.50 रुपयापर्यंत काय केला, तो इक्विटी शेअर्स कमी केला. म्हणजे रिडक्शन किती झालं, रिडक्शन इन इक्विटी शेअर्स, ॲक्च्युअल रिडक्शन किती झालं, ॲक्च्युअल रिडक्शन झालं 100 मायनस 37 रुपीज 37.50 आहे. म्हणजे इज इक्वल टू, ते किती येतात, तर कॅल्क्युलेटरवर आपण काढूयात. 100 मायनस 37.50 इज इक्वल टू 62.50. म्हणजे 62.50 रुपयाचं काय झालं, रिडक्शन झालं. मग त्याचे ॲक्च्युअल रिडक्शन इन अमाऊंटमध्ये किती येईल, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर 4000 इक्विटी शेअर्स आहेत. म्हणजे 4000 गुणिले रुपीज 62.50 इज इक्वल टू, ॲक्च्युअलमध्ये मग त्याचं कॅल्क्युलेशन करूयात. 4000 गुणिले 62.50 इज इक्वल टू 2,50,000. 2,50,000चं काय केलेलं आहे, रिडक्शन. कशामध्ये, इक्विटी शेअर्समध्ये 2,50,000चं. मग एंट्री काय होणार आहे, एंट्री होईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू, रिडक्शन झालं म्हणजे कॅपिटल रिडक्शनला काय आलं पाहिजे, क्रेडिट. एंट्री काय होणार मग, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. अमाऊंट आहे 2,50,000. क्रेडिटला सुद्धा किती घेणार आपण, 2,50,000. नॅरेशन काय येईल, right is being reduction of 4,000 equity shares of ₹100 each to an equal number of shares of
37.50. फक्त इथं काय येणार आहे, इक्विटी शेअरच्या ऐवजी प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे या ठिकाणी काय येणार, बिंग रिडक्शन ऑफ किती आहेत, 4000, 4000. कुठले शेअर्स आहेत तर इक्विटी शेअर्स, 4000 equity shares of rupees 100 each to an equal number of shares of rupees 37.50, 37.50. then next at this next या ठिकाणी जनरल एंट्री. आता जनरल एंट्री करत असताना आपण फक्त काय करतोय तर आपण जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली असेल तीच फक्त काय करतोय, कन्सिडर करतोय. म्हणजे इथं बघा 2 एंट्री आपल्या झाल्या, तर 2 एंट्रीसाठी आपण काय केलं तर पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रेफरन्सेस टू बी रिड्युस्ड टू ₹75 पर शेअर. 75 रुपयापर्यंत तो शेअर्स कमी केला. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कमी अमाऊंट किती झाली तर 25 रुपये. इक्विटी शेअरचं काय 37.50पर्यंत तो काय केला, कमी केला. 100चा 37.50पर्यंत तो शेअर्स आणून ठेवला. म्हणजे ॲक्च्युअल रिडक्शन होतं आहे 62.50 रुपये. त्यानंतर दुसरी या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितलं आहे, डिबेंचर होल्डर्स टू कोहर द स्टॉक इन ट्रेड अँड द बुक डेप्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू दे. म्हणजे आता इथं एंट्री करत असताना डिबेंचर होल्डर्स हे या ठिकाणी काय झालं, डिबेंचर होल्डर्स पर्सनल अकाउंट येईल. मग पर्सनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर आहे, रिसिव्हर कोण आहेत तर डिबेंचर होल्डर्स आहेत. म्हणजे डिबेंचर्स अकाउंटला डेबिट येईल. आणि स्टॉक इन ट्रेड बुक डेब्स ह्या काय आहेत, असेट्स आहेत. म्हणजे असेट्स गोज आउट, म्हणजे असेटला काय येईल, क्रेडिट येईल. आणि जो काही फरक राहील, डेबिट साईडला राहिला तरी त्याला कॅपिटल रिडक्शन म्हणायचं, क्रेडिट साईडला राहिला तर या ठिकाणी त्याला काय म्हणणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग इथं तुमचं ॲक्च्युअल डिबेंचरची अमाऊंट किती आहे, 1,00,000 रुपये. बघा 1,00,000चे या ठिकाणी डिबेंचर होल्डर्स आहेत. आणि पुढे सांगितलं आहे इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू दे. म्हणजे 1,00,000चे डिबेंचर्स आहेत, त्यांना या ठिकाणी किती रुपये स्टॉक इन ट्रेड आहेत, 50,000चा. डेटर्स आहेत 40,000चे, म्हणजे 90,000च त्यांना काय झाले, पोचलेले आहेत. म्हणजे एंट्री होताना काय होईल बघा, एंट्री होताना डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर, डिबेंचर होल्डर्स. मग त्याला येईल डेबिट द डिबेंचर्स अकाउंट, डेबिट डिबेंचर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू गोज आउट. त्यांनी काय रिसिव्ह केलेलं आहे, स्टॉक आणि डेटर्स. म्हणजे काय येणार, टू स्टॉक इन ट्रेड अकाउंट. त्यानंतर काय येणार, टू डेटर्स अकाउंट. आता डिबेंचर होल्डरची अमाऊंट आहे 1,00,000, म्हणजे डेबिटला येणार 1,00,000. क्रेडिटला स्टॉक इन ट्रेडची अमाऊंट जेवढी असेल तेवढी, ती किती अमाऊंट आहे, 50,000. आणि डेटरची अमाऊंट आहे 40,000. म्हणजे फरक कुठं आला, क्रेडिट साईडला किती, 10,000 रुपयेचा. त्याला काय म्हणणार, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. डिबेंचर होल्डर्स ही काय लॅबिलिटी आहे, तुमची लॅबिलिटी देणं असेल ते देणं कमी झालं, म्हणजे ते काय झालं, निश्चितच फायदा झाला. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठं येईल, क्रेडिट साईडला येईल. आता ह्याची एंट्री करताना काय करणार, एंट्री या ठिकाणी आपली झाली. आता याचं नॅरेशन काय लिहिणार, बिंग स्टॉक and debtors, being stock and debtors taken over by कुणी घेतले, डिबेंचर्स ने टेकन ओव्हर बाय डिबेंचर होल्डर्स. टेकन ओव्हर बाय डिबेंचर होल्डर्स फॉर देअर फुल सेटलमेंट ऑफ क्लेम. For their full settlement of claim, for their full
settlement of claim. Then next journal entry, fourth. Then third point is the goodwill account to be eliminated. goodwill account काय करायचे, एलिमिनेट करायचे, म्हणजे राईट ऑफ. मग राईट ऑफ करत असताना त्याची एंट्री काय होईल, गुडविल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये कुठं आहे, असेटला आहे. तर तुमची असेटच्या या ठिकाणी काय होणार आहे, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट होईल. म्हणजे एंट्री करत असताना काय होईल, त्याची एंट्री होईल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे फोर्थ नंबरची एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथं असेटचं रिडक्शन होतं त्यामुळे ते एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू. इथं राईट ऑफ करणार आहे असेट्स, त्यामुळे ती एंट्री त्या पद्धतीने होईल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग प्रॉब्लेममध्ये गुडविलची जेवढी अमाऊंट असेल तेवढी राईट ऑफ होईल किंवा इलिमिनेट होईल 15,000. म्हणजे डेबिट कॉलममध्ये 15 आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा किती, 15,000. 15,000. नॅरेशन being goodwill write off. Goodwill write off. Then next journal entry, for that purpose we are also read the additional information given into the problem. Freehold properties to be depreciated by 50%. म्हणजेच प्रॉब्लेममध्ये दिलेले फ्रीहोल्ड प्रॉपर्टी त्याची डिक्रीज इन व्हॅल्यू झाली. डिक्रीज इन व्हॅल्यू झाली की कंपनीचा लॉस. म्हणजे या ठिकाणी लॉस होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट येईल डेबिटला. म्हणजे एंट्री काय होणार त्याची, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फ्रीहोल्ड प्रॉपर्टीज अकाउंट. मग एंट्री या ठिकाणी करूयात आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फ्रीहोल्ड प्रॉपर्टी अकाउंट. नॅरेशन काय येईल, बिंग डिक्रीज इन किंवा डेप्रिसिएशन इन व्हॅल्यू ऑफ द फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. नॅरेशन काय येणार, बिंग डिक्रीज in value of freehold property 50% डिक्रीज. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असेट साईडला आहे. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 2 लाख, याची 50% काय होणार डिक्रीज. म्हणजे अमाऊंट किती होणार, 1 लाख. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूयात. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी झालं. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज टू बी इन्क्रीज्ड बाय 50,000. जे प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू 50,000 रुपयानं वाढली. म्हणजे ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. ॲप्रिसिएशन म्हणजे काय, वाढ झाल्यानंतर काय होणार, कंपनीचा फायदा होईल. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठं आलं पाहिजे, क्रेडिटला का डेबिटला, तर ते आलं पाहिजे क्रेडिटला, कारण इथं कंपनीचा फायदा झालेला आहे. ॲप्रिसिएशन म्हणजे वाढ झालेली आहे. मग एंट्री होताना काय होणार, तर एंट्री होईल प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग आपली एंट्री लिहून घ्या, प्लांट अँड मशिनरी
plant and machinery account debit to capital रिडक्शन अकाउंट. म्हणजेच कितीची वाढ आहे, ॲप्रिसिएशन आहे 50,000चं, अमाऊंट कॉलममध्ये 50,000, क्रेडिट कॉलममध्ये येईल तुमचे 50,000. नॅरेशन काय येईल, बिंग appreciation in the value of plant and machinery, being appreciation in the value of plant and machinery. Then आता इथं प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स इलिमिनेट करा असं कुठं सांगितलेलं नाही, परंतु तो आपणाला न सांगता या ठिकाणी काय करावं लागेल, इलिमिनेट करावं लागेल. कारण हे असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे 2,45,000, म्हणजे तो लॉसचा बॅलन्स आहे, तो आपणाला काढून टाकावा लागेल. म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे इलिमिनेट द लॉसेस. मग त्याची या ठिकाणी एंट्री आपल्याला करावी लागेल. मग एंट्री करताना काय होणार आहे, तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जरी आपल्याला सांगितलं नसलं तरी सुद्धा ही एंट्री कंपल्सरी करायचीच. कोणती एंट्री, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जेवढी अमाऊंट असेल प्रॉफिट आणि लॉसची तेवढी इलिमिनेट होईल, ती आपल्याला राईट ऑफ करावीच लागेल. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट किती आहे बघा प्रॉब्लेममध्ये, 2,45,000, तेवढी या ठिकाणी अमाऊंट आपण इलिमिनेट करणार किंवा राईट ऑफ करणार. मग अमाऊंट कॉलममध्ये 2,45,000, 2,45,000. नॅरेशन काय येईल, बिंग लॉस राईट ऑफ. आता आपल्या सर्वच्या सर्व काय झालेले आहेत, जर्नल एंट्री झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर त्यानंतर आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करायचे आणि त्यानंतर बॅलन्स शीट. आता आपण जर्नल एंट्री या ठिकाणी कशावरून केल्या, तर जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून आपल्या या ठिकाणी जर्नल एंट्रीज पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जर्नल एंट्री बघूयात. पहिली जर्नल एंट्री आहे आपली या ठिकाणी प्रेफरन्स शेअरची अमाऊंट कमी केल्याची एंट्री. म्हणजे प्रेफरन्स शेअरची काय लॅबिलिटी झाली, लॅबिलिटीची अमाऊंट कमी केली म्हणजे काय झाला, कंपनीचा फायदा. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट येईल क्रेडिटला. एंट्री होताना काय होईल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणजे 2,000 शेअर्स ते या ठिकाणी 25 रुपये प्रमाणे कमी केले, म्हणजे अमाऊंट येईल तुमची 50,000. इक्विटी शेअरसुद्धा या ठिकाणी काय 37.50 रुपयापर्यंत त्याची अमाऊंट कमी केली. म्हणजे या ठिकाणी एकूण रिडक्शन आहे 62.50चं. एंट्री होताना काय होईल, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, अमाऊंट 2,50,000, 2,50,000. तिसरं सांगितलेलं आहे, डिबेंचर होल्डर्स आर ऑल्सो टेकन ओव्हर द स्टॉक इन ट्रेड अँड डेटर्स इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम. म्हणजे हु इज द रिसिव्हर, डिबेंचर होल्डर्स. म्हणजे डेबिटला काय आलं, डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू स्टॉक इन ट्रेड आणि डेटर्स काय गोज आउट, म्हणजे ते येतील क्रेडिटला टू स्टॉक इन ट्रेड अकाउंट टू डेटर्स अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये या ठिकाणी डिबेंचरचं फुल सेटलमेंट 1,00,000, परंतु या ठिकाणी तेवढी अमाऊंट या ठिकाणी पोचत नाही. साहजिकच 10,000 हा काय आला कॅपिटल रिडक्शन अकाउंट. देन गुडविल इलिमिनेट करायचे. गुडविल काय करायचे, इलिमिनेट. म्हणजे एंट्री होताना काय होणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल काय केलं आपण, राईट ऑफ केलं. त्यानंतर बेइंग डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ द असेट, डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन म्हणजेच काय, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट काय येईल, डेबिट येईल टू ती असेट, म्हणजे टू फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट. 2,00,000च्या 50% म्हणजे 1,00,000. प्लांट अँड मशिनरीच्या बाबतीमध्ये उलट आहे.
इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ द प्लांट अँड मशिनरी, म्हणजे एंट्री या ठिकाणी होताना काय होणार, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50,000. आता इथं प्रॉफिट आणि लॉस कुठं इलिमिनेट करा असं या ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु तो लॉस आपल्याला राईट ऑफ करावा लागेल की जेणेकरून कंपनीची फायनान्शियल पोझिशन हे या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये बेटर दिसेल. ते केव्हा, ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट हा राईट ऑफ कराल किंवा इलिमिनेट कराल, काढून टाकाल, मग त्याची एंट्री काय होणार आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नॅरेशन काय येईल, बिंग लॉस राईट ऑफ. आता अशा पद्धतीने हे जर्नल एंट्री झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.